मंत्रिपदाचा गैरवापर करून गोरगरिबांच्या लेकराच्या आयुष्य, त्यांचं भविष्य उद्ध्वस्त करायचं. अशांसाठी साकडं तरी देवाला का घालावं? त्यांच्या अंगात ते समाजावर अन्याय करायचा किडा आहे. ती किडा मोरुस्त पहिलं फडणवीस नाही राहिला. ते त्यांनी पहिलं व्हावं, काय अडचण नाही लोकांना. आणि मी बी एक वर्षात फडणवीस साहेबांना बोललेलं दाखवा. सरकारला असं वाटतंय की मराठी मोठे नाही होती, मराठ्यावर अन्याय करायचा. 52 कुळ्याच्या माध्यमातून मराठ्यावर अन्याय सुरू. ते 52 कुळ्याचा काहीच गरज नाही, ते तर आमचं काहीच नाही. हो, याला काय अवदसा सुचली असेल, घेणं नाही देणं नाही. प्रचंड नारळ फोडीत असेल सध्या भुजबळ. बरं झालं हे त्याच्या गळ्यातलं पुढे गुतलं मग. भुजबळ सगळ्यात जास्त खुश असणार आहे. प्रत्येक देवाला नारळ फोडत असेल, त्र्यंबकेश्वरला, याला त्याला, काली आईला, सगळ्याला. घरात बाबा नाही तर त्याला सुद्धा फोड असतं. ते घरात बाबा नाही तर त्याला सुद्धा फोड असतं. ते आंदोलक मनोज जरांगे पाटील कुणबी प्रमाणपत्र रद्द झाल्याचे आरोप करत महायुती सरकार विरोधात चांगलेच आक्रमक पाहायला मिळतात. त्यांनी थेट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांना धारेवर धरलंय. जरांगे पाटलांनी तर एकनाथ शिंदे आणि बावनकुळेंना थेट इशाराच दिलाय. यातच आता मनोज जरांगेंनी पश्चिम महाराष्ट्राचा दौरा सुरू केलाय. माढ्यातील सभेत बोलताना जरांगे पाटील चांगलेच आक्रमक झाल्याचं पाहायला मिळालं. मी समाजासाठी उपोषण करून जीव देऊ शकतो, तशी वेळ पडली तर कुणाचा जीव घेऊही शकतो, मला त्या वाटेवर नेऊ नका, असा थेट इशाराच जरांगे पाटलांनी दिलाय. त्यामुळे या व्हिडिओतून पाहूयात मनोज जरांगे पाटील आक्रमक का झालेत, त्यांनी चंद्रशेखर बावनकुळेंवर गंभीर आरोप का केलेत, जरांगेंनी शिंदेंनाही धारेवर का धरलाय. नमस्कार, मी संदीप आणि तुम्ही पाहता एलएस मराठी. मनोज जरांगे पाटलांनी मराठा समाजाला देखील कुणबी प्रमाणपत्र मिळावं या मागणीसाठी आंदोलन केलं होतं. त्यांनी आंदोलन केल्यानंतर महायुती सरकारनं शिंदे समिती नेमली होती. त्यानंतर ज्यांच्या कुणबी नोंदी सापडल्या होत्या त्यांना प्रमाणपत्र देण्यात आलं होतं. मात्र आता नागरिकांचे दाखले जात पडताळणी समितीनं अवैध ठरवलेत, असा आरोप पाटलांनी केलाय. सरकार स्वतःच प्रमाणपत्र देतं आणि नंतर स्वतःच ती रद्द करतं. हा मराठा समाजाचा जाणून बुजून केलेला छळ असून समाजाला लक्ष्य केलं जातंय, असा गंभीर आरोप जरांगे पाटलांनी केलाय. मी समाजासाठी उपोषण करून जीव देऊ शकतो, तशी वेळ पडलीच तर कुणाचा जीवही घेऊ शकतो, मला त्या वाटेवर नेऊ नका, असा थेट इशारा मनोज जरांगेंनी यावेळी दिला. त्यामुळे हा इशारा नेमका कुणाकडे होता, असा प्रश्न आता निर्माण झालाय. पांडुरंगाला साकडं घालून काय करायचंय, हे लोक मंत्रिपदाचा गैरवापर करतायत. मराठा समाजाचं वाटोळं करून ओबीसीचं भलं करणार आहेत का? कुणाचंही वाटोळं करू नये. बावनकुळेंमुळे भाजप अडचणीत आलाय. कोणत्या मराठा मंत्र्यांनी कधी ओबीसीचे प्रमाणपत्र रद्द केलेत का? इतका नालायक माणूस पहिल्यांदा पाहिलाय. सातारा आणि औंध गॅझेटियर मधून मराठा समाजाला आरक्षण द्यायचं नाही असं यांचं ठरलंय. संभ्रम निर्माण करण्याचा कट रचण्यात आलाय. 58 लाख नोंदी द्यायच्या आहेत, पण सातारा औंध गॅझेटियर द्यायचं नाही असं ठरलंय. कोल्हापूरमध्ये 3 लाख नोंदी सापडल्यात. 6.5 लाख मराठा समाज आरक्षणामध्ये जाईल. बावनकुळेंच्या माध्यमातून मराठा समाजावर अन्याय सुरू झालाय, असा आरोप पाटलांनी केलाय. काय आता देवतांना तरी साकडं घालून करावं काय, यांच्या नियतीच जर ठेप्याला राहिला नाही. मंत्रिपदाचा गैरवापर करून गोरगरिबांच्या लेकराच्या आयुष्य, त्यांचं भविष्य उद्ध्वस्त करायचं. अशांसाठी साकडं तरी देवाला का घालावं? गोरगरिबांच्या जनतेला सुखी राहावी म्हणून आपण साकडं घालावं. इतक्या नाशक्या लोकांसाठी आपण आता देवापाशी तरी साकडं किती घालायचं, हे त्या साकड्याने ठेप्याला नाही येणार. आता ठेप्याला ना आपल्या शेतकऱ्यांच्या, मराठ्यांच्या, दलित मुस्लिमांच्या, मायक्रो ओबीसीच्या हातात, धनगरांच्या हातात, यांना वोटलेलं आणायचं आता आपल्या हातात. आता आपणच काम करू, यांना वोटण्यावर आणायचं आणि 19 नंतर मी करतो. मनोज जरांगे पाटलांनी मंत्री चंद्रशेखर बावनकुळेंसह छगन भुजबळ यांनाही धारेवर धरलंय. ते प्रत्येक देवाला नारळ फोडत असतील. खरात बाबा देव नाही, नाहीतर त्याला पण भुजबळांनी नारळ फोडला असता, अशी टीका मनोज जरांगेंनी केली. त्यांचं कुठं म्हणलं मी, त्यांचे ते उदय सामंत साहेब सारखे पण सुरू आहे. त्यांनी सांगितलं आम्ही आमची चूक सुधारतो. म्हणलं मग काय अडचण नाही, आपले संबंध प्रेमाचे पहिल्यापासून तसेच राहते. प्रेमाचे म्हणजे या नाही तुम्ही म्हणता लग्न करायचे ते नाही, असे आपले संबंध असे पहिल्यासारखे क्लिअर राहणार, पुन्हा बदल नाही त्याचा. पण तुम्ही तुमचा चूक सुधारा. 23 पासून 26 येणार बी त्यांच्या अंगात ते समाजावर अन्याय करायचा किडा आहे. ती किडा मोरुस्त पहिलं फडणवीस नाही राहिला. ते माणूस त्यांनी पहिलं व्हावं,
काय अडचण नाही लोकांना. आणि मी बी 1 वर्षात फडणवीस साहेबांना बोललेलं दाखवा मला, मुंबईनं आल्यापासून एक शब्दाने दुखवला नाही. कारण आम्हाला वाटलं यांनी हैदराबादचा JR काढलाय, 100% माणूस हो गोरगरिबांच्या लेकराचं मराठ्याचं कल्याण करी. जसंच ओबीसीचं त्यांचं रक्त आहे, समजा ओबीसीचा मुख्यमंत्री असंच म्हणावं लागेल ना, ते ओबीसीचे मुख्यमंत्री आहेत आणि 2 उपमुख्यमंत्री मराठीचे, असं समजा. थोडक्यात ओबीसीचं रक्त म्हणलं ते तसंच झालं ना. त्यांनी ओबीसीचंही कल्याण करावं, मराठ्याचं वाटलं करू नये, ही आशा होती आम्हाला. पण ते JR काढलेली 1 वर्ष झालं. पहिल्या 3 महिन्यात प्रमाणपत्र मिळाले आणि नंतर प्रमाणपत्रच मिळायचे बंद झाले. फडणवीस साहेब हे योग्य नाही ना. मनोज जरांगेंनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेवरही जहरी टीका केली. मराठा समाज एकनाथ शिंदेच्या मागे आहे, मात्र त्यांच्या मंत्र्यांना त्यांनी सांगितलं पाहिजे, अन्यथा मराठा समाज त्यांच्यापासून तुटला तर त्यांचा पक्ष उघड्यावर पडेल, असा इशाराही जरांगेंनी दिला. मी आरोप सत्य असेल तरच करतो, त्यामुळे बावनकुळे आणि शिरसाट यांचं नाव घेतलंय. मला राग म्हणून भुजबळ आणि मुंडे यांचं नाव घेतलं का मी, असंही ते म्हणाले. शिंदे यांच्या OSD यांचा फोन येतो, उदय सामंत यांचा फोन येतो, सुख सुधारू म्हणतात. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अंगात समाजावर अन्याय करण्याचा किडा आहे, तो मरेपर्यंत ते फोन करणार नाहीत, अशी टीका मनोज जरांगेंनी केली. मी आंदोलन समाजासाठी उभं केलंय, मंत्र्यांशी संबंध ठेवण्यासाठी केलं नाही. ज्यावेळी जनता जागी होती तेव्हा नेते विमानानं पळून जातात, काय मिळेल त्यानं देश सोडतात. हसीनाबाई कशी आली, विमान सापडेना येताना. 29 ऑगस्टचं आंदोलन झाल्यानंतर पुन्हा कुणी दाखले रद्द करण्यासाठी धाडस करणार नाही, असा इशाराही जरांगेंनी दिला. दिलं जातं की गॅजेटियर्स बाबत लागू करू, मात्र अद्याप याबाबत काही निर्णय होत नाही. काय सरकारला सांगणार? त्यांचं षडयंत्र प्लॅन उद्ध्वस्त झाला. त्यांच्या डोक्यात होतं की 58 लाख नोंदी द्यायच्या नाही आणि सातारा आणि कोल्हापूर पुणे औंध गॅजेटचं JR नाही द्यायचं. का तर एकट्याच कोल्हापूरच्या संस्थांमध्ये 3,85,000 नोंदी आहेत. 6.5 लाखाच्या आसपास मराठा समाज आरक्षणात जातो. सरकारला असं वाटतंय की मराठी मोठे नाही होऊ द्यायचे, मराठ्यावर अन्याय करायचा. मग बावनकुळ्याच्या माध्यमातून मराठ्यावर अन्याय सुरू आहे. ते बावनकुळ्याला काहीच गरज नाही, त्याचं आमचं काहीच नाही. हो का, मीडियाच्या बांधवाने बऱ्याच वेळेस ऐकलं असेल की मी म्हणायचो बावनकुळे साहेब चांगला आहे, सांगितलेले काम शेतकऱ्याचे हे ते करायचं. याला काय अवदस सुचली असेल, घेणं नाही देणं नाही. प्रचंड नारळ गोडीत असेल सध्या भुजबळ. बरं झालं हे त्याच्या गळ्यातलं पुढे गुतलं म्हणून. भुजबळ सगळ्यात जास्त खुश असणार आहे. प्रत्येक देवाला नारळ फोडत असेल, त्र्यंबकेश्वरला, याला त्याला, काली आईला, सगळ्याला. घरात बाबा नाही तर त्याला सुद्धा फोड असतं ते. ही रिअल आहे. याला काय अवदस सुचली. मराठा समाज बी याच्यावर नाराज नव्हता, काहीच गरज नसताना येण्याची झक मारून ठेवली आणि आमच्या नोंदी रद्द केल्या. यांचा प्लॅन मी नाही यशस्वी होऊ देत, काही काळजी करायची गरज नाही. किती प्लॅन लावा फडणवीस साहेब, समोरून मनोज जरांगे लक्षात ठेवा, लय अस्सल रक्त आहे मराठ्याचं. मराठ्याचं वाटलं होऊ देत नाही. तुम्हाला द्या दुपारा आयरना चुऱ्या मावळील, मी द्या दुपारा आयरना चुऱ्या मावळील, पण तुम्हाला पळता भुई कमी करेल. तुम्ही माया नादी लागू नका. मनोज जरांगे पाटलांनी सर्वच रोष एकदाच व्यक्त केला. गेल्या अनेक दिवसांपासून ते मराठा आरक्षणासाठी लढताना दिसत आहेत, पण आता मंत्री चक्क आदेश देऊन कुणबी प्रमाणपत्र रद्द करत असल्याचा आरोप त्यांनी केलाय. मनोज जरांगेंना शंका आहे की महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळेंनी पत्र लिहित प्रमाणपत्र रद्द करण्याचे आदेश दिलेत, पण बावनकुळेंनी हे सर्व आरोप फेटाळून लावलेत. विरोधी आंदोलनांना खतपाणी घालण्यासाठी शिंदे गटाच्या नेत्यांच्या कॉलेजवर आणि मंत्र्यांच्या शासकीय निवासस्थानी गुप्त बैठका झाल्याचा आरोप मनोज जरांगेंनी केलाय. त्यामुळे त्यांनी एकनाथ शिंदेंनाही धारेवर धरलंय. सध्या मनोज जरांगे कुणबी प्रमाणपत्रासाठी आक्रमक पाहायला मिळत आहेत. ते महायुती सरकारमधील सर्वच नेत्यांना धारेवर धरताना दिसत आहेत. ब्युरो रिपोर्ट, LS मराठी.